गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच मी निफ्टीमध्ये एक स्कॅल्पिंग ट्रेड घेतला होता। 11:05 मी बाय केला व अवघ्या 10 मिनिटाच्या आतच मी प्रॉफिट बुक करून मार्केटच्या बाहेर आलो आहे व आज आपण निफ्टीमध्ये टोटल 537चा प्रॉफिट बुक केलेला आहे। तर चला या ट्रेड मागचा ॲनालिसिस बघू व माझा स्टॉप लॉस काय होता व टार्गेट काय होतं याच्या लेवल्स बघू। तर आज मी 1 मिनिट टाइम फ्रेमवरती ट्रेड घेतला होता। अगोदर तर सर्व ड्रॉइंग्स आपण काढून टाकू। एक सेकंड। तर सकाळपासून मी मार्केट बघत होतो। सकाळी मार्केट इथे ओपन झालं त्याने एक मोठा डीप लावल्यानंतर पुन्हा इथे बायर्स ॲक्टिवेट झाले। इथे थोडं कन्सोलिडेशन होऊन मार्केट वर गेलं, आपल्या डे हायला टच करून पुन्हा इथे सेलर्स आले व मार्केटला न्यू लो बनवर खाली घेऊन आले। आता इतकं खाली गेल्यानंतर रिटेल लोकांना वाटत असेल की मार्केट आज खूप कोसळणार व क्रॅशसारखं होणार, परंतु जर आपण 1 मिनिटचा चार्ट बघितला तर निफ्टीने या ठिकाणी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक चांगलं कन्सोलिडेशन केलेलं आहे व कन्सोलिडेशन करत असताना निफ्टीने कधी पण आपला जो न्यू लो आहे तो ब्रेक नाही केला। या ठिकाणी याच रेंजमध्ये निफ्टी कन्सोलिडेशन करत राहिला व नंतर 11 वाजेच्या आसपास त्याने या लेवलला ब्रेकआउट दिला। आता हा ब्रेकआउट असा पण नाही की नॉर्मल लोकांनी आणला आहे। तुम्ही इथे वॉल्यूम बघू शकतात, वॉल्यूमची इन्क्रीमेंट झालेली आहे, म्हणजे मोठे प्लेयर्स इथे एंटर करत होते तेव्हाच त्यांनी हा ब्रेकआउट दिला व ही जी वरची लेवल होती जिथून सेल ऑफ आलेला होता त्या लेवलला सुद्धा ब्रेकआउट दिला व त्या लेवलला जाऊन निफ्टीने 2 मिनिट कन्सोलिडेशन केले। एक मिनिट चार्ट मोठा करतो। इतकी बाईंग स्ट्रेंथ दिसल्यानंतर एक छोटासा रेजिस्टन्स होता व रिटेल लोकांना वाटलं असेल की इथून मार्केट आता कोसळणार, मग पुन्हा त्यांनी इथे सेल केले। परंतु आपण जर बिग पिक्चर बघितली तर एवढ्या मोठ्या बाईंग मूव्ह नंतर कधी पण मोठे लोक मार्केटला इथलं सहजासहजी खाली येऊन देणार नाही, म्हणून या रेंजला 1-2 मिनिट कन्सोलिडेशन झाल्यानंतर एक बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनली व त्या कॅन्डलचा जो ग्रीन कॅन्डलचा वॉल्यूम आहे तो सेलर्सपेक्षा जास्त आहे। इथे तुम्ही बघू शकता जी रेड कॅन्डल होती तिचा वॉल्यूम कमी होता व ग्रीन कॅन्डलचा जास्त होता व जेव्हा त्या बुलिश इंगल्फिंगचा हाय क्रॉस झाला तेव्हा मी ते बाय केला, स्टॉप लॉस ठेवला या बुलिश इंगल्फिंगचा लो व माझं टार्गेट होतं या लेवलचं। जेव्हा सकाळी मार्केटने अपमूव्ह दिला व नंतर छोटासा डीप लावून जेव्हा त्याने ब्रेकडाऊन दिला तेव्हा हा जो ब्रेकडाऊन होता ही लेवल हाच माझा एक टार्गेट होता। तर मी इथे एंट्री घेतली, स्टॉप लॉस ठेवला इथला व इथून 1:5चा एक रिस्क टू रिवॉर्ड रेशोचा एक ट्रेड घेतला व त्यामध्ये आपणच प्रॉफिट बुक केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की टेक्निकल ॲनालिसिसचे ट्रेड करण्यासाठी फक्त हे येणं महत्त्वाचं नसतं की डब्ल्यू पॅटर्न काय असतो, इंगल्फिंग काय असते, तर योग्य जागेवरती ते अप्लाय करणं सुद्धा खूपच महत्त्वाचं असतं। आता बुलिश इंगल्फिंग तर लोकांनी इथे पण बघितले असेल, इथे एक भरामे बघितले असेल, तिचा स्टॉप लॉस झाला, इथे एक बुलिश इंगल्फिंग होती पण आपल्याला इतका बॉटम कॅच करता येत नाही, तर म्हणून मी ब्रेकआउटचा वेट होऊन दिला। जे बिग प्लेयर्स आहेत त्यांना मार्केटमध्ये येऊन दिला, नंतर एक बुलिश इंगल्फिंग पॅटर्नचा ब्रेकआउट झाला व मी ते स्कॅल्पिंगचा ट्रेड केलेला आहे। 1:5 रिस्क रिवॉर्ड खूपच चांगलं रिस्क रिवॉर्ड आहे स्कॅल्पिंगसाठी। जर आजची ॲनालिसिस आपल्याला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।